मी दादासाहेब गेली 20 वर्ष एसटी चालवतोय. हजारो रस्ते तुडवले, लाखो मैल प्रवास केला. पण काही अनुभव असे असतात ना, जे मनात कायमचा पस्तावा आणि न संपणारे भीतीचे सावट सोडून जातात. हा इतका भयानक प्रकार तुम्ही कधीच ऐकला नसेल आणि आज तो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात अनेक रात्रीचे प्रवास केले, पण शिवणी गावाजवळच्या खंबाटकी घाटातून केलेला तो एक प्रवास आजही आठवला की मला अजूनही श्वास नीटसा घेता येत नाही. जवळपास 6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मला आठवतं, राहुल नवीनच आला होता. पोरगा तसा वयाने लहान, पण कामाचा भारी, चुणचुणीत. सुरुवातीला वाटलं होतं आता कोण नवीन डोकेदुखी, पण आमच्या जोड्या लागल्या तसं मी त्याला माझ्या पोरासारखं मानू लागलो आणि तोही मला मोठ्या भावासारखा. सकाळी बस सुरू करण्यापासून ते रात्रीची फेरी संपेपर्यंत आमचं सारं काही एकत्रच. 6 वर्षापासून असा आमचा बॉन्ड टिकून होता. आज आमची रोजची फेरी होती. रात्री उशिरापर्यंत ड्युटी असायची. त्या दिवशी आम्ही साधारण रात्री 8 वाजता शिवणी गावात पोहोचलो. बस डेपोत लावली. आता रात्री फक्त रिकामी गाडी पोहोचवायची होती आणि नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही उतरलो. दिवसभर गाडी चालवून आणि तिकीट फाडून अंग गळून गेलं होतं. भूकही लागली होती. डेपोपासून जवळच असलेल्या आमच्या आवडत्या ढाब्यावर जेवण करायचं ठरवलं. तिथे आम्ही मस्त गरमागरम जेवणावर ताव मारला. पोटभर जेवल्यानंतर ढाब्याच्या बाहेर टाकलेल्या एका जुन्या खाटेवर आम्ही थंडगार कोल्ड्रिंक्स पीत बसलो होतो. दिवसाचा सारा थकवा विसरून मी कोल्ड्रिंकचा एक मोठा घोट घेतला आणि राहुलकडे पाहत म्हणालो, राहुल्या यार, हा खंबाटकी घाट ना फार बोर होतो रे. किती मोठा आहे बघ. नुसता सरळ चढ. तो गाडी चढवेपर्यंत अक्षरशः कंटाळा येतो. रात्रीच्या वेळी तर जीव कासावीस होतो. मी माझ्या मनातली खतखत बोलून दाखवली. राहुल हसला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा शांत भाव होता. काय करणार दादा, पर्याय नाही. तोच तर आपला रस्ता आहे. तो नेहमीच असा शांत आणि समजूतदारपणे बोलायचा. आम्ही दोघे आमच्याच गप्पांमध्ये रमून गेलो होतो. तेवढ्यात अचानक आमच्या मागच्या खाटेवरून एक खरखरीत आवाज आला. त्या घाटावरून चालला आहात, ते पण एवढ्या रात्रीचे? आज काय आहे माहीत आहे का? आम्ही दोघेही त्या अचानक आलेल्या आवाजाने दचकलो. मी पटकन मागे वळून पाहिलं. एक म्हातारा माणूस डोक्याला फेटा बांधलेला खाटेवर बसलेला होता. तो तिथे कधी आला हे आम्हाला कळलंच नाही. मी राहुलच्या कानात कुजबुजलो, राहुल, हा म्हातारा कधी आला? तुला दिसला का येताना? त्याने नाही म्हणून मान हलवली. त्याच्याही चेहऱ्यावर गोंधळ होता. त्या म्हाताऱ्याकडे पुन्हा पाहत मी विचारलं, आजोबा, आम्ही नेहमी जातो त्या घाटातून, काय झालं? माझ्या बोलण्यात थोडा अविश्वास आणि उत्सुकता होती. त्यावर तो म्हातारा फक्त गूढ हसला आणि शांत बसला. त्याच्या हसण्यात काहीतरी दडलेलं होतं. जणू काही त्याला खूप काही माहीत होतं, पण तो बोलू इच्छित नव्हता. काय झालं आजोबा? आता राहुललाही उत्सुकता लागली होती. त्याने अधीर होऊन विचारलं. त्याची नजर त्या म्हाताऱ्यावरच खिळली होती. म्हातारा हळूच बोलला. त्याचे शब्द हवेत विरघळत होते. जमलं तर आज त्या रस्त्याने जाऊ नका. आजची रात्र इथेच काढा. पहाटे 4 वाजता वाटलं तर लगेच निघा, पण आता नको. त्याच्या आवाजात एक प्रकारची गंभीर चेतावणी होती. पण का? आम्ही दोघांनीही एकाच वेळी विचारलं. आमच्या मनात 1000 प्रश्न निर्माण झाले होते. म्हातारा आता आणखी गंभीर झाला. इतर दिवशी सगळं ठीक असतं, पण काही वेळा अशा असतात ना की नवीन दरवाजे उघडतात दुसऱ्या जगाचे. पण ते दरवाजे उघडताना आपल्याला निसर्ग सावध करत नाही असे नसते बरं. घाट सुरू होण्याच्या आधी जर खराब सडल्यासारखा वास आला तर लगेच तिथूनच मागे फिरायचं असतं. असे केले की वाजाल, नाहीतर तो अचानक थांबला. त्याचे डोळे अंधारात चमकले. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकलो नाही. मी लगेच राहुलच्या कानात बोललो, येडा दिसतंय हा म्हातारा, तू लक्ष नको देऊ. असं काहीही नाहीये. मी कित्येक वेळा रात्रीचा पण आलो आहे त्या घाटातून,
काही होत नाही, मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. थांबा ना दादा. राहुलने मला थांबवलं. त्याच्या डोळ्यात आता खरीखुरी भीती दिसू लागली होती. ती कोण? त्याने म्हाताऱ्याला विचारलं. आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. ते मी जास्त काही सांगू शकत नाही, फक्त इतकेच सांगतो, घाटाच्या टोकाशी थांबा. सारखा वास आला तर समजून जा धोका आहे, आणि तिथून सरळ उलटे फिरा आणि 3 किलोमीटर अंतरावर उजवीकडे जंगलाचा रस्ता धरा. तो 2 तास लावीन, पण पुढचं गाव लागेल, नाहीतर काळाच्या आत तुम्हीही दळून जाल. आजोबा असे म्हणत शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. राहुल चांगलाच घाबरला होता आणि आता तो माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघायला लागला. त्याला त्या म्हाताऱ्याच्या बोलण्यात सत्य वाटत होतं. त्या रात्री आम्ही ढाब्यावर जेवण केलं आणि रात्री 11 वाजता डेपोतून गाडी घेऊन निघालो. पण आज एकही प्रवासी नव्हता, त्यामुळे आम्ही रिकामी बस घेऊन निघालो. खंबाटकी घाटाच्या अलीकडे एका वळणावर पोहोचल्यावर जिथे झाडे आणखी दाट होती, राहुल अचानक म्हणाला, दादा ते बघा, जंगलाचा रस्ता. त्या आजोबांनी सांगितला होता, चला ना जाऊ ह्या रस्त्याने, गाडी थांबवा. त्याच्या आवाजात भीती होती, पण त्याहून जास्त होती ती विनवणी. मी मात्र हसलो. अरे काय इतका घाबरतो आहेस? अरे तिकडून गेलो तर पूर्ण जंगल आहे, वापरता रस्ता नाही, कच्चा रस्ता. रस्त्यात काही निशाण नाही, रेडियम पट्ट्या नाहीत, कोणतेही वाहन नाहीत. कसं जाणार आपण? हा आपला नेहमीचाच रस्ता आहे, ह्यानेच जाऊया. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्यावरती भीती मला जाणवत होती, पण माझ्या 30 वर्षाच्या अनुभवाने मला खात्री दिली होती की असली काही भुताटकी नसते. त्याचा चेहरा उतरला, पण माझ्यावर पण त्याचा विश्वास होता. एक क्षण त्यालाही वाटलं की राहू दे, काय होईल, नेहमीच तर जातो. त्याच्या मनात चाललेला संघर्ष त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बसच्या सीटवर परत बसला. आम्ही आता घाटाच्या जवळ पोहोचलो होतो. राहुल खिडकीपाशी तोंड नेऊन कसला तरी वास घेत होता. मला एकदम हसू आलं. दादा असा काही वास येत नाहीये. तो हसून म्हणाला, मलाही कोणता वास जाणवला नाही. कदाचित तो आजोबांनी सांगितलेल्या सळक्या वासाची आठवण करून हसत असावा. आम्ही आता घाट चढायला सुरुवात केली. खंबाटकी घाट म्हणजे प्रचंड चढाचा आणि उताराचा. रात्रीच्या वेळी तर तो अजूनच भेसूर वाटायचा. अचानक एका ठिकाणी गाडी कचके खात थांबली. माझ्या हृदयाची धडधड वाढली. काय झालं असेल, मी विचारलं. बस पूर्णपणे थांबली होती. जणू काही तिची ऊर्जा संपली होती. राहुलने गाडीत बसूनच दार उघडलं आणि चाक पाहू लागला. त्याने तोंड बाहेर काढलेलं होतं. चाकाच्या दिशेने तो पाहत होता. दादा चाकाच्या जवळ बघा तिथे. आणि तो अचानक बोलायचा थांबला. त्याच्या आवाजात एक भीती होती जी माझ्या मनात धडकी भरवणारी होती. त्याच्या आवाजात काहीतरी भयानक दिसल्यासारखं वाटलं आणि त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. मी विचारलं, काय काय आहे? पण मला काय घडलं हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. तो पुतळ्यासारखा तसाच वाकलेला होता. डोळे मोठे करून पाहत होता. मी हाक मारली, पण तो काहीच बोलेना. त्याच्या डोळ्यात एक शून्यवत भाव होता. जणू काही त्याने काहीतरी असं पाहिलं होतं जे पाहून त्याची वाचाच गेली असावी. मी त्याला हात लावला आणि त्याच क्षणी तो विचित्र मान फिरवून माझ्याकडे पाहू लागला. त्याचे ओठ असे रुंदावलेले होते, जणू काही गोठून गेले असावे. डोळे सताळ उघडे होते. मला तो राहुल वाटतच नव्हता. काय झालं, मी परत विचारलं. माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. माझ्या घशातून आवाजच फुटत नव्हता. मी खाली उतरलो. तो इतका विचित्र खोल आवाजात बोलला की मी हादरलो. त्याचा आवाज राहुलचा नव्हता. तो आवाज ऐकून माझा काळीचंच दडपलं. तो बोलला. मी थांबवायच्या आत त्याने बसमधून खाली उडी मारली. मला खूप विचित्र वाटलं. त्याच्या प्रत्येक कृतीत एक अनैसर्गिकपणा होता. मला कळेना इतक्या वेळेपर्यंत घाबरणारा
तो आता इतक्या पटकन बस खालीही उतरला, ते पण एकटा. तो टायर चेक करायला गेला असेल म्हणून मी थांबलो, पण मला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. मला आजोबांच्या बोलण्याची आठवण झाली. अचानक तिथे प्रचंड सळका वास सुरू झाला आणि माझ्या हृदयात धडकी बसली. तो वास इतका तीव्र होता की मला मळमळ होऊ लागली. तो वास फक्त सडलेल्या वस्तूंचा नव्हता, तर त्यात काहीतरी भयानक होतं. वास आल्यावर मला आता खरंच भीती वाटायला लागली होती. राहुल, ए राहुल, मी त्याला हाका मारल्या, पण तो काही आला नाही. राहुल ये ना, चल लवकर गाडीत बस, मी घाबरून ओरडलो. माझ्या घशाला कोरळ पडली होती. बसमध्ये मी एकटाच होतो आणि ती भयान शांतता मला गिळंकृत करत होती. आणि तो अचानक माझ्या साईडच्या दरवाजाच्या खिडकीवर राहुल प्रकट झाला. त्याचा तोच निर्विकार चेहरा, ओठ रुंदावलेले, डोळे मोठे. त्याचे डोळे आता रक्तासारखे लाल दिसत होते. त्याला तिथे पाहून मी इतका जोरात किंचाळलो की माझ्या आयुष्यात मी कधीच एवढ्या मोठ्याने ओरडलो नव्हतो. त्याचा चेहरा अगदी काचेला लागून होता, जणू काही तो मला आतूनच पाहत होता. तो मग विचित्र हसून पुन्हा खाली उतरला आणि त्याच्या दरवाजाने आत आला. मला नाही त्या शंका यायला लागल्या. राहुल, राहुल काय झालं, मी काळजीनं विचारलं. पण त्याला तर काही माझा आवाजच ऐकू येत नव्हता. आता तो बसमध्ये बसल्यावर विचित्र बळबळ करत होता. हळू स्वतःला थोपटत होता, एकटा स्वतःला मारत होता. त्याचे डोळे पूर्णपणे फिरले होते आणि तो त्याच्या शुद्धीत नव्हता हे स्पष्ट दिसत होतं. त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. तो माझा सोबती राहुल नव्हता. आता मात्र मला त्या ढाब्यावरच्या आजोबांचा सल्ला न ऐकल्याबद्दल पश्चाताप होऊ लागला. मी एक मोठी चूक केली होती. मी त्याची त्या जंगलाच्या रस्त्याने जाणे का ऐकलं नाही, हा विचार माझ्या मनात घोळत होता. मी आता सरळ उलटे मागे फिरण्याचा विचार करत होतो. मला कसेही करून इथून निघायचे होते, माझ्यापेक्षा जास्त राहुलसाठी. पण समोर धुके पसरले आणि बसच्या हेडलाईटमध्ये एक भयावह आकृती दिसली. मी गाडी थांबवली. मी जे समोर बघत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी कितीतरी वेळा डोळे चोळले, पण समोरचे भयानक दृश्य दुर्दैवाने सत्य होते. एक म्हातारी बाई, सुमारे 8 फुटांची. तिचं तोंड उघडलेलं होतं, दात मोठे आणि पिवळे पडले होते. जणू काही ती खूप काळापासून सडलेल्या अवस्थेत होती. तिचे डोळे नव्हते, डोळ्यांच्या जागी फक्त 2 खोल रिकामी काळी छिद्र होती, जी काळोखापेक्षाही गळत दिसत होती. तिच्या शरीरावरून काळ्या पातळ शिरा बाहेर आल्या होत्या, जणू काही ते मृत वृक्षाच्या फांद्या असाव्यात. माझं डोकं गरगरू लागलं. मी प्रचंड घाबरलो. माझा जीव कंटाशी आला होता. ती जवळ येत होती आणि तो सळका वास वाढत होता. राहुल मात्र सुन्नपणे पाहत होता, पण तो घाबरलेला नव्हता. तो त्याच्या शुद्धीत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही भावना नव्हत्या. तो फक्त त्या बाईकडे रिकाम्या नजरेने पाहत होता. मला तर मी एकटा असल्यासारखेच वाटायला लागले. ही लढाई आता माझ्या एकट्याचीच आहे असं वाटलं, कारण राहुल माझ्या बाजूला असूनही तो माझ्यासोबत नव्हता. ती बाई जवळ येत बसवर चढली. तिच्या प्रचंड उंचीमुळे ती बसच्या समोर पूर्णपणे उभी राहिली. तिचं ते राक्षसी रूप पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. ते इतकं भयानक दृश्य होतं की माझं हृदय बाहेर पडेल असं मला वाटत होतं. तिचे मोठे विकृत नखे बसच्या काचेवर आणि धातूवर घासत होती. कान दुखावणारा आवाज येत होता, जणू काही ती बसला फाडून काढत होती. तिच्या नखांचा आवाज ऐकून मला वाटलं की आता ती काच फोडून आत येईल. मला आमचा मृत्यू दिसत होता. माझ्या डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला, पण माझं हृदय माझ्या भावासाठी, राहुलसाठी तळमळत होतं. राहुल, राहुल मित्रा, चुकलं माझं. खरंच मी तुझं ऐकायला हवं होतं. आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होतो. माझ्यामुळे त्याची अशी अवस्था झाली होती. त्याच क्षणी त्याच्यात काहीतरी हललं. त्याचे गरगरणारे डोळे काही वेळासाठी शांत झाले. माझ्या मायेच्या स्पर्शाने कदाचित त्याला थोड्या वेळासाठी शुद्ध आली होती.
त्याच क्षणी राहुल बोलला, त्याचा तोच विचित्र खोल आवाज, पण शब्दामध्ये एक स्पष्टता होती, जणू काही त्याला अजूनही थोडी शुद्ध होती. शेवटचा हिला सांगतो दादा, गाडी पळवा, समोर एक डावीकडे वळण येईल, तिकडे गाडी जोरात न्या, सरळ जाऊ नका, हा शेवटचा मार्ग. तिने माझ्या मेंदीवर कब्जा केला आहे, पण त्याचा फायदा हा झाला आहे की मला मार्ग पण माहीत झाला आहे आणि आपण वाचू शकतो. त्याच्या आवाजात एक प्रकारची आर्तता होती जी त्याच्या शुद्धीबाहेर असूनही माझं मन हेलावून गेली. मी त्याचं बोलणं ऐकलं आणि एक्सिलेटरवर पाय दाबला. मला फक्त तिथून बाहेर पडायचं होतं. बस वेगाने पुढे सरकली. ती बसवरती बसून गुरगुरत होती. तिचा भयानक आवाज बसच्या छतावरून येत होता, जणू काही एखादा जंगली प्राणी बसला लटकला होता. मला ते वळण दिसलं आणि मी जीव खाऊन बस जोरात वळवली. टायर रस्त्यावर घासले आणि बस एका बाजूला कलंडली, पण मी बसचा ताबा गमावला नाही. ती बसवरून उजव्या साईडला पडल्याचा मोठा आवाज आला, पण बसच्या मागे धावत असलेली ती मला स्पष्ट दिसली. तिचे हात पसरलेले होते. तिच्या डोळ्यांच्या जागी असलेली ती रिकामी छिद्रे माझ्याकडे रोखलेली होती. तिची ती विकृत आकृती अंधारातही स्पष्ट दिसत होती. तिचा तो सळका वास बसमध्ये अजूनही घुमत होता. माझे प्राण कंठाशी आले होते. दुरून एक मंदिर दिसले, एक आशेचा किरण. मी वेग वाढवला. मंदिराच्या दिशेने आम्ही धावत होतो, जणू काही तेच आमचं शेवटचं आश्रयस्थान होतं. राहुल, राहुल, आपण वाचलो बघ, समोर मंदिर आहे, काळजी नको करूस. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्याची आशा माझ्या मनात अजूनही होती. तो फक्त हसला, त्याचा तोच भयानक निर्विकार हसू. तुम्ही वाचाल दादा. त्याचे शब्द ऐकून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं. मी तुला पण वाचवेल, कसाही. तू माझा लहान भाऊ आहेस. मी त्याला पुन्हा धीर दिला, पण तो फक्त सुन्नपणे हसला. त्याच्या डोळ्यात आता एक प्रकारची शांतता दिसत होती, जी भयावह होती. ती अजूनही आमच्या मागे धावत होती. मंदिर जवळ आल्यावर ती अचानक राहुलच्या दिशेने बसच्या दरवाजावर चढली आणि त्याला ओढून झटक्यात घेऊन गेली. एका क्षणात ते दोघेही हवेत विरले, जणू काही ते कधी अस्तित्वातच नव्हते. मी जोरात ओरडलो. माझी किंकाळी त्या रात्रीच्या भयान शांततेत घुमली. मी ब्रेक दाबला आणि चटकन बाहेर उडी टाकली. मागे बघितलं, तो तिच्या हातात होता, केविलवाना, हतबल शिकारीसारखा. माझ्या डोळ्यासमोरून तो क्षण जात नव्हता. त्याचा चेहरा वेदनेने वेटलेला होता, पण त्याच्या डोळ्यात अजूनही माझ्यासाठी प्रेम आणि काळजी होती. मी त्याच्या दिशेने धावत जाणार होतो, पण तो ओरडला, थांबा दादा, वेडेपणा नका करू, वेस ओलांडू नका. तिने मला केव्हाच घेतलं. जेव्हा मी टायर चेक करत होतो तेव्हाच ती टायरच्या जवळ आली होती. तिच्या डोळ्यात मी पाहत बसलो आणि तिथेच तिने माझ्या मेंदूचा ताबा घेतला. तुम्ही जा दादा, तिच्या हातात माझं हे शरीर नाही, हा तिचा भ्रम आहे, हा माझा आत्मा आहे जो मुक्त होईल. गाडीतल्या माझ्या पार्थिवाला माझ्या आईबाबांकडे सुखरूप पोहोचवा. त्याचे शब्द हवेत विरून गेले. त्याचे प्रतिध्वनी त्या भयान शांततेत घुमत राहिले. तिच्या हातातून राहुल गायब झाला आणि ती वेड्यासारखी त्याला शोधत मागे मागे गेली आणि अंधारात गायब झाली. मी मात्र धावत गाडीत पाहिलं. राहुल ड्रायव्हर सीटच्या बाजूला निश्चित पडलेला होता. त्याचे श्वास थांबले होते, डोळे मोठे झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक शांतता होती. त्याच्या शरीरात जीव नव्हता. मी धाय मोकलून रडलो. आयुष्यात इतका कधीच रडलो नव्हतो. माझा छोटा भाऊ माझ्या डोळ्यात देखत माझ्या हातून निसटला. मी मंदिरात जाऊन हात जोडले आणि एकच धन्यवाद मागितले, माझा मित्र राहुलच्या आत्म्याला मुक्ती दिलीस. खूप धन्यवाद.